लेखक सुरेशचंद्र वारघडे लिखित वाघेच्या वाडीचा व्याघ्रभक्षक. वाघ, अजगर आणि रानभूल. रात्री थकून भागून आम्ही पुन्हा वर्सुमाईच्या आसऱ्याला आलो. पोटात भुकेचा किडा वळवळत होता. भावड्यानं पिपरवाडीच्या दगडपाटलाकडनं भाकार मिरची आणली. ती पोटात दडापली. वर्सुमाईच्या कुंडाचं पाणी घशात रेचावलं. तवाचं जीव थिरावला. एकानं वाळलेले लाकड गोळा केले. धपटी सिलगावली. गांजा मळला. चिलमीत दाबला. इस्तू त्यावर ठेवून चिलीम सिलगावली. आळीपाळी वडत बसलो. डुकरान लक्षा ह्योच आमचा इशय होता. गांजाची तार चढायला लागली. डोळं बी पेंगायला लागलं. म्या उठलो. पेडत्या जाळात जवळी वाघ येत नाही, पण इस्तू पडला की इस्तू बघून वाघ येणारच. म्हणून इस्तू इजवून झोपा. इस्तू अजिबात ठेवू नका असं बजावून वर्सुमाईच्या वसरीला घोंगडं घेऊन पडलो. बाकी गडीबी कंदी आडवं झालं ते त्यानंला कळलं नाही. समधी बिनघोर झोपले. इस्तू इजवायचा रावून केला. मध्यानं रात झाली असेल. माझ्या तळपायाला काहीतरी टोचल्यासारखं वाटायला लागलं. पायाला पंजानं खाजवून तो गुदगुल्या करायला लागला. म्या झोपलो की जागा आहे बघायला लागला. त्याची नखं माझा तळपाय टोकरू लागले. माझी झोप कुत्र्यासारखी सावध. त्याच्या खाजवण्यानं मी उठलो. अंधारात वाघाचं धूळ दिसकताच मोठ्यानं बोंब ठोकले. तशीच समदे गडी जागं झालं. समदे मोठ्यानं आरडलं. तवा बहादर ढुंगणाला पाय लावून पळाला. वाघ माणसाच्या बोंबीला लय घाबरतो. एकटा दुकटा माणूस असला आणि सामणी वाघ आला, त्या माणसानं जरा का बोंब ठोकले तरी बी वाघ पळतो. या रात्री आम्हाला करामत दावून तो रानात गायब झाला. तो माणसं खाणारा होता की दुसराच होता हे रातच्याला आम्हाला उमगलं नाही. झोप बी आली नाही. जागत बसलो. तांबडं फुटाया वर्सुमाईचा डोंगर उतरून घंगाळ दऱ्यात पावलं घातले. दऱ्यातल्या वगळी बघितल्या. त्याला इळभर हुडाकला, पण घावला नाही. रानाचा बघायला लय आधार. कुठून येतो आणि कुठं जातो याचा पत्त्या लागू देत नाही. पाटीलला स्मृतीला ताण देऊन प्रत्येक घटनेचा बारीक सारीक तपशील सांगत होता. घंगाळ दऱ्यातील राळेगणात त्यांनी रात्र काढली. काही गडी फिरून फिरून थकले होते. ते पाटलाबरोबर पुढं निघायला काकू करत होते. गावात जाऊन परत येतो असं म्हणत होते. लक्षासारखं व्हायला नको म्हणून पाटलानं त्यांना जाऊ दिलं. राळेगणातले काही दमदार गडी घेऊन पाटलाची नरभक्षक शोधायला शोधयात्रा सुरू झाली. ते येळवंडीच्या रानात आले. पाटील मागं काहीतरी शोधत होते. बाकी गडी पुढं चालले होते. पाटलाच्यात आणि त्यांच्यात बरंच अंतर निर्माण झालं होतं. पाटील पाहत पाहत पुढे चालले होते. तोच डाव्या हाताच्या वाटेवरून उच्चेलची 2 माणसं पाटलांना साथ घालीत धावत येत होती. सकाळपासून ते दोघे पाटलाला शोधत होते. ऊन बरंच तापलेलं. धावून धावून त्यांच्या अंगातनं घामाच्या धारा निथळत होत्या. उच्चलवर्ण भोरू देवटा वाघानं नेल्याची खबर त्यांनी आणली होती. पाटलानं ताबडतोब उच्चल गाठण्याची घाई केली. उच्चलच्या दोघा खबऱ्यांना घेऊन पुढं गेलेल्या गड्यांना गाठण्यासाठी पाटील झपझप पावलं उचलू लागले. सारे गडी एडवंडीच्या गच्च रानातलं एक एक पाऊल पुढं टाकीत चालले होते. समोरचं भयानक ध्यान पाहून सारे जागच्या जागी थांबले. मोठ्यानं ओरडून पाटलाला हाका मारू लागले. हाका काणी जाताच पाटलांना वाटलं त्यांना वाघ दिसला. गड्यांना गाठताच पाटलानं विचारलं, कुठे रे वाघ? तेव्हा ते म्हणाले, वाघ गेला भोसड्यात. पहिले या सर्पाक बघा. त्याने पाटलाला सर्प दाखवला. पाटील पुढील हकीकत सांगू लागलोय. असा भयान उडवा सर्प म्या पहिला कंदी बघितला नव्हता. इटुळ्या व इटुळं घालून शांत्यावरी तोंड ठेवून आरामात बसला होता. हे टोलीजंग इटुळं होतं. माणसाच्या छाताडा पावतं त्यानं भ्याकार केलेलं होतं म्हणून सुस्तावला होता. जांभळीच्या झाडावर चढलो. तिथनं डोक्यावर बार टाकला. इडी उलगाडून बराच येळ वळवळलं. गड्याने हाडबीन भोसकून टिक्कुऱ्यानं चेचला. टिक्कुऱ्यानं मापला तवा 15 हात भरला. गावात धावण्याकरता गडी उचलायला लागलं, पण उचलला नाही. 2 हातानं त्याचं शेपाड बी उचलत नव्हतं. गचपणात वळून मैदानाला टाकला. गावात खबर पोचताच त्याला बघण्याकरता माणसाने लई कालवा केला. हा सर्प मारून उचलाला यायला
पाटलाचा बराच उशीर झाला. कुंभाईच्या डोंगराला लागून काळदरा आहे. या काळदऱ्यात उच्छलची वाडी आहे. या वाडीचा भोरू देवटा रात्री खोपीसमोरच्या भाताच्या खळ्यात गारव्याला एकटाच झोपला होता. पुढील आठवड्यात त्याचं लग्न होणार होतं. आपल्या भावी जीवनाची गुलाबी स्वप्न रंगवीत 20 वर्षांचा तरुण भोरू गाढ झोपी गेला होता. पहाटं फटफटलं त्यावेळी डालग्यातल्या कोंबड्या सोडायला म्हातारी खोपी बाहेर आले. त्यावेळी रक्तानं भरलेली भोरूची आवडती पांढरी गोधडी तिला लाल दिसली. ती अंथरुणाजवळ आली. रक्त दूरवर धारेसारखं सांडत गेलं होतं. शिवाय भोरूचा जाग्यावर पत्त्या नव्हता. ती घाबरली. तिला भोवळ आल्यासारखं झालं. कशी तरी खोपीत आली. तिनं म्हाताऱ्याला उठवलं. सारं दृश्य पाहून तो गडबडला. म्हातारी गळा काढून रडायला लागले. बाजूच्या खोपीतले लोक जमले. भोरूला वाघानं पळवून खाल्ल्याची सर्वांची खात्री झाली. उच्छलच्या पोलीस पाटलाला खबर करण्यात आली. त्यानं 2 माणसं पाठवून मारुती पाटलाला खबर दिली. मारुती पाटील वाडीला आला. म्हातारीनं थरथरच सारी कर्मकहाणी त्याला सांगितली. हा भोरू त्यांचा एकुलता एक नवसानं झालेला पोरगा होता. त्यांची कर्मकहाणी आणि दुःख ऐकून मारुती पाटलाच्या दिलात आग भडकली. रक्तावरून माग काढीत तो काळदऱ्यातून वर चढू लागला. भोरूच्या गळ्यातली चांदीची पेटी त्याला वाटेतच सापडली. त्याच दिशेनं वाघाचा शोध घेत घेत कुंभाईच्या डोंगरात पोहोचला. त्यावेळेचं वर्णन पाटलाने केलं. कुंभाईच्या डोंगरात पोहोचलो त्यावेळी दिस मोडायला आला होता. रानपाखरं घराग परतायला लागली होती. गुरंढोरं कंदीच गोठ्यात पोहोचली होती. घुबडं झाडाच्या ढोलीतनं बाहेर येऊन अंधार पडायची वाट टकामका पाहत होती. दिस बुडाला. आभाळात वाघुळांच्या फेऱ्या होऊ लागल्या. घुबडं चित्कारू लागली. मधूनच कोल्हे कुया ऐकायला येई. माणसांचा दिस बुडाला होता. रान जनावरांचा दिस उगवला होता. रान अंधारात डुबलं. रगाताचा डाग आणि वाघाची पावलं दिसना. आम्ही मातूर रान चाचपत पुढं चाललो होतो. वाघाला शोधण्यासाठी मारुती पाटील भान हरपून पुढं चालला होता. आपल्या मागून बाकीचे साथीदार येतो आहेत याचं त्याला विस्मरण झालं. मागून गड्यांनी त्याला पुष्कळ हाका मारल्या, पण डोक्यात भोरूला खाणारा वाघ फिट्ट बसल्याने त्याला त्या ऐकू आल्या नाहीत. त्याच्या नजरेसमोर सारखा नरभक्षकाचा चेहरा तरळत होता. त्या चेहऱ्याच्या शोधासाठी तो तहानभूक विसरून रात्रीच भटकत होता. त्या नादात त्याची आणि साथीदारांची जंगलात चुकामुक झाली. साथीदार जंगलात हरवलेल्या मारुती पाटलाला शोधत होते. मारुती पाटील देहबाण हरपून एकटाच नरभक्षकाला शोधत होता. आपण किती आणि कुठं चाललो याचं काहीच भान पाटलाला राहिलं नाही. पाटलाच्या चाहुलीनं समोरच्या झुडपात हालचाल झाली. पाटलाच्या तीक्ष्ण कानानं ही हालचाल टिपली. मनात वाघ ठसला होता. कुठंही काही हालचाल दिसली की त्या ठिकाणी पाटलाला वाघ दिसू लागायचा. मग हातात सावधपणे बंदूक धरून तो झुडपाजवळ जायचा. झुडपातनं कधीत एखादा गलेलठ्ठ राणा ससा टुणकन उडी मारून जायचा. कधी एखादा दांडगा रानडुकर धावत मुसंडी मारायचा. कधी एखादा सर्प सळसळत पळायचा. कधी कोल्ह्यांची टोळी गवतातून लपतछपत जायची. गवत हालू लागताच पाटील पाटला करायचा. कोल्ही पाहून तो थांबायचा. समोरच्या जाळीत ठुसफुस अधिकच वाढली. पाटील नेम धरून बसला. बराच वेळ झाला, पण जाळीतनं काही जनावर बाहेर येईना. नक्कीच जाळीत नरभक्षक वाघ असेल व भोरूचं प्रेतही त्यानं जाळीतच चढवलं असेल असं पाटलाला खात्रीपूर्वक वाटू लागलं. या चलाख नरभक्षकाला मारणं एकट्याचं काम नाही. आपल्या जीवाला धोका व्हायचा. म्हणून पाटील भानावर येऊन साथीदारांना हाक मारू लागला. परंतु हाकेचं अंतर कधीच नाहीसं झालं होतं. पाटलाच्या हाकेला प्रतिसाद आला नाही. त्यावेळी आपण नरभक्षकाच्या विचारचक्रात अडकून खूप लांब आल्याची व आपली व त्यांची चुकामुक झाल्याची जाणीव पाटलाला झाली. रात्री खूप झाली होती. त्यानं आकाशाकडे पाहिलं. आकाशातल्या चांदण्या चमचमत होत्या. रात्री 12ची वेळ झाल्याची जाणीव पाटलाला झाली. अशा वेळी पाटील किर्र जंगलात एकटाच होता. तरी तो डगमगला नाही. समोरच्या झुडपावर पाटील लक्ष ठेवून होता. त्याच्या आवाजानं झुडपातल्या प्राण्यांचा एकांत भंग पावला. तारुण्यात पदार्पण केलेली बेबळ्याची नरमादी झुडपातून बाहेर आली. पाटलाकडे पाहत ते एकमेकांना चाटत होते. चांदण्याच्या प्रकाशात पाटलानं ही जोडी पाहिली. ही बेबळ्याची जोडी नरभक्षक असावी असं पाटलाला वाटलं नाही. नाहीतर दिसताक्षणी त्याने पाटलावर हल्ला केला असता. झुडपातली गारव्यातच जुगणाऱ्या या बेबळ्याच्या एकांतात
आपण व्यत्यय आणला म्हणून पाटील खंतावला. या निरपराध जवान जोडीवर गोळी चालवणं पाटलाच्या सहृदयी मनाला योग्य वाटलं नाही. दिसलं वाकी हाण अशा पाशवी शिकारी वृत्तीचा पाटील नव्हता. तो आकाश एवढ्या मनाचा शिकारी होता. शिवाय जोडीतलं एक जरी जनावर मारलं तर दुसरं चवताळून जीवावर उठलं असतं. पाटलानं हातातली बंदूक खांद्याला लटकवली. ते दोघेही पाटलाच्या वाटेवर येऊन बसले. मादीसारखी नराला चाटत होते. नर पाटलावर लक्ष ठेवून होता. तरी पाटील अजिबात घाबरला नव्हता. 20-25 फुटांवरून तो शांतपणे त्याचं प्रणयाराधन पाहत होता. बराच वेळ झाला. पाय वाटेवरनं ते दोघं उठेनात. पाटीलही उभा राहून कंटाळलेला. त्याच्या पोटात भूक कोकलायला लागली होती. क्रमशः पुढील भाग पुढील व्हिडिओत.